हॅलो आणि नमस्कार शिक्षकांनो आणि पालकांनो। हा धडा क्लास 4 चा ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन ह्या धड्यामध्ये आपण कोणत्या गोष्टींचा समावेश झाला आहे ते बघणार आहोत। हा धडा NEP च्या आधारेवर बनला आहे। ह्या धड्यामध्ये 3 कॅटेगरीज मध्ये लर्निंग आउटकम्स दिले आहेत, नॉलेज, स्किल्स आणि व्हॅल्यूज। नॉलेज मध्ये विद्यार्थी वाहतुकीचे साधन आणि पद्धतीबद्दल जाणून घेतील। विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या साधनांचं इव्होल्यूशन हे कसं झालं त्याच्याबद्दल माहिती मिळेल। शिक्षकांच्या लहानपणी असणारा ट्रिंग वाला मोबाईल ते आता स्मार्टफोन असणारा हाचा जो इव्होल्यूशन आहे त्याच्याबद्दल त्यांना माहिती मिळेल। स्किल्स मध्ये त्यांना संवाद साधण्याच्या वेगवेगळ्या पद्धती ह्याच्याबद्दल समजून घेतील आणि कम्युनिकेशन डिव्हाइसेस हे त्यांनी कसं इफेक्टिव्हली वापरलं पाहिजे याबद्दल सुद्धा ते शिकून घेणार आहेत। या धड्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकताना रिया इन द सिटी, रिया ही कॅरेक्टर तुम्हाला दिसेल जी पुणे सिटीचा ट्रान्सपोर्ट हा कसा असतो त्याच्याबद्दल सांगणार। व्हॅल्यूज मध्ये एक स्टोरी दिली आहे जेणेकरून ते वेळेवरती असण्याचं महत्व हे समजून घेतील, म्हणजेच त्यांचं डिसिप्लिन हे वाढेल। स्टुडंट्स ह्या धड्यामध्ये यानंतर कसं त्यांनी कम्युनिकेट करताना एथिकली आणि सेफली वागायला पाहिजे हे सुद्धा शिकणार आहेत। हा धडा NEP च्या आधारेवर असल्यामुळे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या डेव्हलपमेंटल डोमेनचा समावेश केला आहे। फिजिकल डेव्हलपमेंट, सोशो इमोशनल अँड एथिकल डेव्हलपमेंट, लँग्वेज लिटरसी डेव्हलपमेंट, एस्थेटिक अँड कल्चरल डेव्हलपमेंट, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट ह्या 5 डेव्हलपमेंटल डोमेन्सच्या आधारेवर वर्कशीट्स, ऍक्टिव्हिटीज, काही PPTs आणि वेगवेगळ्या एलिमेंट्स या धड्यामध्ये दिल्या। ह्या धड्यामध्ये ते वेगवेगळ्या कीवर्ड्स म्हणजेच अवघड शब्द असणारे मराठी आणि इंग्लिश मध्ये शिकून घेणार आहेत। हा धड्याचा एक टिप आहे, हा धडा शिकण्यासाठी शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांची मदत करावी हीच विनंती आहे। धन्यवाद।